हरिओम. आता गेल्या वेळेला विनोबांच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या अध्यायाची रिव्हिजन आपण केली आणि चौथ्या अध्यायाची थोडी प्रस्तावना बघितली की त्यात कुठले कुठले विषय घेतलेले आहेत. तर मुख्य त्याचं शीर्षकाबद्दल थोडंसं सांगते आणि आपण जसं प्रत्येक अध्यायात बघतोय की साधारण कुठल्या श्लोकांमध्ये कुठला विषय मांडलाय आणि एकंदर किती विषय आणि कुठले विषय मांडले ते थोडंसं गोषवारा सांगते आणि मग आपण पहिल्या श्लोकाला सुरुवात करू. आता या चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे? ज्ञान कर्म संन्यास योग. तर इथे कर्मयोगाचीच पुढची पायरी आहे. कर्मयोगाने ज्ञानाकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. तर त्या ज्ञानाचं अधिष्ठान अधिक बळकट करत जर कर्म केलं तर हळूहळू आपण अशा पातळीपर्यंत पोहोचू की कर्म करूनही न केल्यासारखंच वाटेल. म्हणजे कर्म करण्याचा जो एक आपल्याला अभिनिवेश असतो तो सगळा गळून पडेल. हा मी कधी केलं, कधी माझ्या हातून झालं, माझं मलाच माहिती. उत्तम करूनही बरेच वेळेला आपण असं खूप धडपडून धडपडून करतो आणि त्याच्यामध्ये मी केलं, मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, असं पण खूप नकळतच, म्हणजे आपण दाखवायला जात नसतो पण ते आपल्या मनात असतं की बघा मी कसं केलं. आपोआपच होतं हे. तर ते काहीही न होता अत्यंत सहजपणे सुंदर आणि उत्तम रीतीच्या गोष्टी आपल्या हातनं सहज घडून जातात आणि त्याचा कर्तृत्व किंवा भोक्तृत्व भाव व्यक्तींच्या मनामध्ये उमटत नाही. असं होणं म्हणजे कर्म या पातळीपर्यंत आपलं कर्म पोचणं. त्यालाच नैष्कर्म्य सिद्धी असा आपण शब्द आपण मागे एकदा वापरलेला होता. तेव्हा कर्माला ज्ञानाचं अधिष्ठान आणि मग त्याच्यातून कर्मसन्यास म्हणजे कर्माचा अधिनिवेश गळून पडणं, कर्तृत्व भोक्तृत्व गळून पडणं, फलाची आसक्ती गळून पडणं, असा तो क्रम असल्यामुळे त्या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग असं नाव दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 43 श्लोक आहेत. 42 श्लोक आहेत. पहिले 3 श्लोकांचा एक छोटा विषय आहे तो म्हणजे योगाची प्रस्तावना. 1, 2, 3 श्लोक मिळून त्याच्यामध्ये योग हा किती प्राचीन आहे आणि त्याची किती महान परंपरा आहे हे सांगितलेलं आहे. नंतर 4 ते 10 या दुसऱ्या विभागाचं नाव आहे अवतार रहस्य. म्हणजे भगवंत प्रत्यक्ष कधी अवतार घेतात, त्याच्या अवताराचे उद्देश काय, हे सगळं त्या अवतारांच्या विषयीची माहिती 4 ते 10 मध्ये दिलेली आहे. मग पुढे 11 ते 23 मध्ये देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान. कर्माची खूप चर्चा आहे. जशी कर्मयोगामध्ये कर्माच्या विविध पैलूंवर प्रकाश पडलेला आहे तसाच चौथ्या अध्यायामध्ये कर्माच्याच विविध पैलूंवरती प्रकाश पडलेला आहे. आणि हे 11 ते 23 इतके श्लोक त्यांनी कर्माच्या अजून विवेचनासाठी वापरलेले आहेत. त्यात काही थोडे मुद्दे तेच आहेत, फक्त ते अधिक बळकट व्हावेत या उद्देशाने सांगितले गेलेले आहेत आणि काही थोडे वेगळे आहेत. त्याच्यानंतर चौथा जो विषय आहे तो साधना आणि ज्ञान यज्ञ. इथे पुन्हा यज्ञ हा शब्द येतो पण तिसऱ्या अध्यायातला जो यज्ञ आहे त्याच्यापेक्षा चौथ्या अध्यायातला यज्ञ थोडासा निराळा आहे. पुन्हा निराळा आहे. कारण ज्ञान प्राप्त करत करत किंवा ज्ञानाधिष्ठित कर्म करून कर्मसन्यासाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो सोपा नाहीये. त्याच्यासाठी कठोर साधनेची आवश्यकता आहे. आणि मग प्रत्येकाला एकच एक साधना सांगून चालणार नाही. प्रत्येकाची कपॅसिटी निराळी आहे, त्याची प्रकृती निराळी आहे, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या साधनांची गरज पडू शकते. तर अशा 12 साधना श्रीकृष्णांनी या चौथ्या प्रकरणामध्ये सांगितल्यात. म्हणजे 24 ते 33 मध्ये सांगितल्यात. आणि त्या साधनांना किंवा उपासनांना यज्ञ असा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यामधला ज्ञान यज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. एकंदरीतच ज्ञानावरती जास्त भर आहे. आता कर्माकडून ज्ञानाकडे वाटचाल सुरुवात झालीये तर त्या ज्ञानाचं महत्व अधोरेखित करण्याचं काम हा चौथा अध्याय खूप करतो. म्हणून शेवटचं 5वं प्रकरण जे आहे ते 34 ते 42 ते आहे ज्ञानप्राप्तीसाठीची तयारी, योग्यता आणि प्रेरणा. ज्ञानापाठीमागची ज्ञान मिळवण्यापाठीमागची प्रेरणा काय असावी, कुठले गुण तुमच्या अंगी असावेत, त्याच्याकरता कशी कशी तयारी करावी, असं सगळं बारीक सारीक तपशील आणि ज्ञानाची महती. आणि ज्ञान हेच कसं अल्टिमेट गोल असलं पाहिजे किंवा तेच खरं आहे. ज्ञानात एव तु कैवल्यम, हे सगळं हा
पाचवा विषय विभाग जो आहे तो सांगतो. आता आपण पहिल्या श्लोकाला सुरुवात करू. म्हणतेस अश्विनी श्लोक? ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्। श्री भगवान म्हणाले, योग हा अविनाशिनी स्वये सूर्यास बोलिलो, मनुस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकुस त्यापरी. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत. पदच्छेद झाला. आता अन्वय आणि अर्थ. इमं अव्ययम योगम, हा अव्यय योग, अहम मी, विवस्वते प्रोक्तवान, विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला होता. विवस्वान मनवे प्राह, सूर्याने तो मनुला सांगितला. मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत, मनुने इक्ष्वाकुला सांगितले. आता आपण या अव्ययार्थामधला इमम अव्ययम योगम हा जो पहिला अन्वयातला तुकडा आहे त्याच्याविषयी आता चिंतन करूया. इथे योगम म्हणजे नक्की काय, कर्मयोग की ज्ञानयोग? कारण आता ह्या अध्यायापूर्वी ज्ञानयोग पण थोडा सांगितलाय, कर्मयोग तर सांगितलेला आहेच. मग इथे योग या शब्दाने काय म्हणायचं? तर भगवंतांनी इथे जे सांगितलंय की जर सूर्य, मनु आणि इक्ष्वाकू या राजांचा उल्लेख केला की आधी सूर्याला दिला, मग सूर्याने मनुला, मनुने इक्ष्वाकूला. तर हे सगळे राजे होते आणि ते सगळे राजे गृहस्थाश्रमी होते आणि त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये राहूनच कर्मयोगाचं उत्तम आचरण करून परमसिद्धीची प्राप्ती केली. म्हणून इमम अव्ययम योगम या मधील जो योग आहे त्या पदाचं तात्पर्य कर्मयोग घेतलं पाहिजे, असं संजीवनी टीका लिहिणारे रामसुखदास स्वामींनी. वेगवेगळ्या विद्वानांना त्याच्याबद्दल वेगळं वेगळं वाटतं. आता इमम या शब्दाने सुरुवात झाली म्हणजे सर्वनामांनी सुरुवात झालेली. तर सर्वनामाचा वापर आपण कधी करतो? जेव्हा आधी काहीतरी विशेष नाम वापरून झालेलं असतं आणि तेच पुन्हा आपल्याला वापरायची इच्छा नसते आणि त्याचाच निर्देश करायचा असतो, तेव्हा आपण सर्वनाम वापरतो. मग इथे त्यामुळे इमम या शब्दाने सुरुवात झाल्यामुळे आधी सांगून झालेल्या विषयाशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे पहिलाच विषय जो आहे तो पुढे इथून सांगण्यात येतो आहे हे थोडस त्या इममनी कळतं. तर तो काय संबंध आहे? तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मिळून एकत्रितपणे प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म अशा दोघांचाही सार हे सांगून झालेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये निवृत्ती धर्म आणि तिसऱ्या अध्यायामध्ये प्रवृत्ती धर्म. प्रवृत्ती म्हणजे काय, तर निष्काम कर्मनिष्ठा, आणि निवृत्ती म्हणजे लोककल्याणकारी ज्ञाननिष्ठा. प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय ते आधी बघायला पाहिजे. मग दुसऱ्या अध्यायात काय सांगितलंय? सगळं आत्म्याचं स्वरूप, आत्मज्ञानालाच डायरेक्ट सुरुवात केली किंवा ज्ञानस्वरूपाचा विवेक करून पहिला ज्ञानयोग सांगितलाय, कारण तो अल्टिमेट आहे ना. अल्टिमेट गोल आधी सांगणं ही आपल्या शास्त्रांची रचना शैली आहे. आणि मग तिसऱ्या अध्यायात तो गोल अचीव करण्यासाठी ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठीचा उपाय किंवा एक त्याग तिकडे घेऊन जाणारा एक सुयोग्य मार्ग म्हणून कर्मयोग आहे हे आपल्याला तिसऱ्या अध्यायात सांगितलं गेलं. म्हणजेच काय झालं, कर्मयोग हा साधन रूप आहे आणि ज्ञानयोग हा साध्य रूप आहे. पुढे पाचव्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एकम सांख्यांच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्य या शब्दाने ज्ञानयोगाचा निर्देश आहे आणि योग या शब्दाने कर्मयोगाचा. म्हणजे ज्ञान आणि कर्म यांचं ऐक्यच आहे असं या वाक्यातून आपल्याला कळतं. इथे यः पश्यति स पश्यति हा जो वाक्प्रचार आहे ना, तो गीतेमध्ये किमान 3-4 ठिकाणी तरी आढळतो. फार सुंदर येतो. जो पाहतो तोच पाहतो म्हणजे काय जो
त्यातलं खरं तत्व बघतो, त्याच्यातलं मेन अर्थ बघतो, त्याचाच पाहण्याचा उपयोग आहे, असं त्याला म्हणायचं. की ज्ञान आणि कर्म दिसायला वेगळे दिसले तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे ज्याला कळलं त्यांनीच त्या दोन्ही योगांना जाणलं, असा त्याचा अर्थ. त्यामुळे मार्ग एकच आहे. त्यातल्या सुरुवातीच्या टप्प्याला आपण कर्मयोग म्हणतोय आणि नंतरचा जो प्रगत टप्पा आहे त्याला आपण ज्ञानयोग म्हणतोय. आता या दोघांना एकत्रितपणे दुसऱ्या अध्यायात एक शब्द वापरलेला आहे, बघा आठवतो का? बुद्धियोग. बुद्धियोग हा शब्द दुसऱ्या अध्यायात जो वापरलाय त्याच्यामध्ये या दोघांचा एकत्रित विचार आहे. आणि चौथ्या अध्यायापासून मात्र पुढे ज्ञानयोगाचं प्रतिपादन जास्त प्रमाणात केलेलं आहे. त्याच्यामध्ये बुद्धियोग येतोच. त्यामुळे शंकराचार्यांचं जे म्हणणं आहे की इथे चौथ्या अध्यायापासून योग म्हणजे ज्ञानयोग भरावा. जर आपण बुद्धियोग हा शब्द मनात धरला तर रामसुखदासांचं म्हणणं कर्मयोग, तेही त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. शंकराचार्य म्हणतात ज्ञानयोग, तेही त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. दोन्हींचा समावेश असलेला बुद्धियोग असा आपण त्याचा अर्थ घेणं हे आपल्याला जास्त सोयीचं आहे. त्या दोन्ही विद्वानांची मतं ही आपण ग्राह्य धरतो. आता इथे इमम योगम बद्दल झाला. आता अव्यय शब्द, इमम अव्ययम योगम, या बुद्धियोगाला भगवंत अव्यय हा शब्द का वापरतात? त्याची 2-3 कारणे. पहिलं कारण जर असं धरलं किंवा शंकराचार्यांच्या मतनुसार योग म्हणजे ज्ञाननिष्ठा, असं जर आपण अर्थ घ्यायचा ठरवलं तर ज्ञानामुळेच मोक्ष मिळतो हे आपल्याला माहिती आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम, कैवल्य म्हणजे मोक्ष. तर ज्ञानयोगाचं फळ काय आहे? तो मोक्ष. आणि मोक्ष हे कसं फळ आहे? अव्यय, कधीही नाश न होणार असं फळ आहे. तर ज्या योगाचं फळ हे अव्यय आहे, अव्यय म्हणजे कधीही नाश न होणार असं फळ देणारा जो योग तो अव्यय आहे. पहिलं कारण झालं. तर दुसरं, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग ऐकून झाल्यानंतर अर्जुन एक प्रश्न विचारतो, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. एवढं सगळं कर्मयोगाचं विवेचन झाल्यानंतर त्याच्यामध्येही येतात काही की प्रकृती ही कशी सगळ्यांना बंधनकारक असते. म्हणजे ती ज्ञानी व्यक्ती सुद्धा आपल्या प्रकृती धर्माला अनुसरूनच बऱ्याच वेळेला वागतो. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडतो की म्हणजे इतकं सगळं ज्ञान कळूनही कुणाच्या प्रेरणेमुळे मनुष्य पापाकडे फेकला जातो, पापाकडे ढकलला जातो, त्याच्या हातून पापकर्म होतात. इतकं सगळं ज्ञान मिळाल्यानंतर खरं म्हणजे पापकर्म होता कामा नाहीये, तसं होताना दिसत नाही. ती कुठली दुष्ट शक्ती आहे की जी तुम्हाला तिकडे प्रेरित करते? त्याच्यावर भगवंतांनी काय उत्तर दिलं होतं की इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये लपलेल्या ज्या कामप्रवृत्ती आहेत त्यांच्याच जोरामुळे आपण तिकडे ढकलले जातो. आणि मग त्या कामप्रवृत्तीवर नियंत्रण करण्याचा उपाय काय सांगितलं होता की बुद्धी पलीकडचं तत्व म्हणजे परम आत्मतत्व जाणणं हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. मग हे आत्मतत्व जे आहे बुद्धी पलीकडचं ते कसं आहे तर अव्यय आणि अविनाशी. आणि या अव्यय तत्वाशी आपली मुळातच एकरूपता आहे, फक्त अज्ञानामुळे ती आपण विसरलेलो आहोत. तर तिचा पुन्हा एकदा अनुभव घेणं की आपण आत्म्याशी कसे समरस आहोत, हा अनुभव घेणं म्हणजेच अव्यय योग. म्हणजे ज्या योगामुळे अव्ययाशी निरंतर जोडलं जाणं हे पॉसिबल होतं, म्हणून त्या योगाला अव्यय योग म्हटलेलं. पहिलं फळ अव्यय मिळतं म्हणून अव्यय योग, आणि इथे अव्ययाशी निरंतर जोडलं जातं म्हणून. आता तिसरा थोडासा वेगळं कारण आहे. भगवंतांना असं म्हणायचंय की अपौरुषेय, अनादि आणि अनंत असे वेद जे आहेत तेच या योगाला अधिष्ठान आहेत. या श्लोकातून जगाच्या उत्पत्तीच्या अगदी प्रारंभाला त्यांनी स्वतः हे वेद सूर्याला सांगितले. ह्याच्यातून आपण हा निष्कर्ष काढला की त्यांना वेदांकडे एक निर्देश करायचा आहे. म्हणजे त्यांना हे म्हणायचंय की आतापर्यंत जो सांगितला गेला बुद्धियोग दुसऱ्या अध्यायात आणि तिसऱ्या अध्यायात मिळून ते वेगळं काही नव्हतं.
वेदांमध्ये जे अविनाशी तत्व सांगितलेलं आहे, जे वर्णन केलेलं आहे अविनाशी वेदांचं, तेच वेगळ्या पद्धतीने जरा आधुनिक शैलीमध्ये ते मांडलेलं आहे. म्हणजे त्याचाच वेगळ्या पद्धतीने पुनरुच्चार केलेला आहे असं भगवंतांना म्हणायचं. आता इथे आपल्याला वेदांचं सनातनत्व म्हणजे वेद हे कायमच आहेत, सृष्टीच्या आरंभीपासून आहेत, हे थोडं पचायला ही कल्पना थोडी जड पडते. याचं कारण असं आहे की आपल्याला वेद हा शब्द ऐकला की काय वाटतं, काहीतरी एक लिखित स्वरूपाचा ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर येतो, ज्या ग्रंथाचं नाव आहे वेद. मग तो ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, कुठलाही चारही वेदांपैकी कुठलंही नाव असेल, तर जर ग्रंथ या स्वरूपात आपण वेद हा शब्द सीमित केला तर मग तो अविनाशी आणि मर्यादितच होणार. पण तो तसा घ्यायची गरज नाहीये किंवा तशी अपेक्षा नाहीये. मुळात वेद हा शब्द विद या धातूपासून बनला आणि विदचा अर्थ काय? जाणणे. तर त्यामुळे विदयात जाणणे या अर्थाच्या धातूपासून बनलेला जो वेद शब्द आहे त्याचा अर्थ होतो ज्ञान. मग मनुष्याच्या ठिकाणी जे दिव्यत्व आहे त्याचं ज्ञान आणि ते ज्या साधनांनी पूर्णपणे प्रकट केलं जातं ते ज्ञान हा वेदग्रंथांचा विषय आहे आणि तो विषय नक्कीच अमर्याद आणि शाश्वत असा आहे. हा मुद्दा सांगताना चिन्मयानंदांनी एक छान उपमा दिली की वेद हे कसे फॉर एव्हर आहेत. अगदी सुरुवातीपासून ते तुम्ही गेलात तरी वेद आहेतच हे सांगण्यासाठी. मी विद्युत शक्तीचं उदाहरण सांगितलं की शास्त्रज्ञांनी जेव्हा वीज प्रथम शोधून काढली, XYZ जो काही दिवस असेल, जे काही वर्ष असेल, तर त्यावेळेला आपल्याला कळलं की विद्युत नावाची अशी काहीतरी शक्ती आहे. पण आपल्याला कळलं म्हणजे त्याचा अर्थ असा होतो का की त्या दिवसाच्या आधी विद्युत शक्ती अस्तित्वात नव्हती? ती होती. तुम्हाला आतापर्यंत माहिती नव्हती, ती या दिवशी माहिती झाली. आणि समजा असं घडलं की पुढे काही कालांतराने कुठल्या तरी कारणामुळे विद्युत शक्तीचा आपल्याला विसरच पडला, म्हणजे आपल्याला अज्ञान निर्माण झालं विद्युत शक्तीचं. मग म्हणून विद्युत शक्ती नसणार आहे का? विद्युत शक्ती होती, आहे आणि असेल. तुम्हाला ती कळतीये किंवा कळत नाहीये याचं अर्थ काहीतरी आहे. ती अस्तित्वात होतीच. तसंच मनुष्यातलं दिव्यत्व किंवा दिव्य आत्मतत्व ही गोष्ट फॉर एव्हर आहे. तुम्ही मानताय का नाही मानत आहे आणि तिच्या अस्तित्वाला काहीच बाधा येणार नाही. तुम्हाला कळलं तर तुम्हाला आनंद होईल, त्याचे फायदे मिळतील. त्यामुळे मानवातला हा जो इनबिल्ट डिझाईन मधला जो भाग आहे, अंतर्गत दिव्य स्वरूप आणि त्याची जी शक्ती आहे ती खरोखर शाश्वत आहे आणि ते ज्ञान हे सृष्टीच्या प्रारंभापासूनच आहे. अशा प्रकारे कर्मयोगाचं अनादित्व हे या श्लोकात सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेच अनादित्व सांगण्याचा पुढचा टप्पा अहम विवस्वते प्रोक्तवान या पण पदांमधून कळतो. मी हा योग, हा जो अव्यय आणि शाश्वत योग आहे तो मी सूर्याला सांगितला. आता सूर्याला का सांगितला असेल तर सृष्टीमध्ये सूर्यनारायण हे सगळ्यांचं आदी कारण समजलं जातं. सृष्टीची रचना करताना सुद्धा म्हणजे सृष्टीच्या रचनेबद्दल जे वेदांमध्ये उल्लेख आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असे उल्लेख आहेत की पूर्वीच्या कल्पामध्ये जसे सूर्यचंद्र होते तसेच ते या कल्पामध्ये सुद्धा ब्रह्मदेवाने पुन्हा निर्माण केले. म्हणजे प्रत्येक कल्पामध्ये जेव्हा सृष्टीचे लय होऊन पुन्हा नव्याने सृष्टी निर्माण होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सूर्य निर्मिती होते. सूर्य निर्मित झालेल्या सगळ्या सृष्टीच्या घटकांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झालेली वस्तू कुठली असेल तर ती म्हणजे सूर्य. म्हणून असं म्हणतात की बाकी सगळ्या लोकांची उत्पत्ती ही सूर्यानंतर झाल्यामुळे सूर्यापासूनच झाली. कारण त्या सगळ्या लोकांना प्रकाश ऊर्जा देणारा हा सूर्य असतो. त्यामुळे सर्व शक्तींचं उगमस्थान असलेला सूर्य हा ह्याला अविनाशी कर्मयोगाचा उपदेश भगवंतांनी दिला. याच्यावरून अजून एक गोष्ट सिद्ध होते की भगवंत हेच आद्य गुरु आहेत. म्हणजे वेदांच्याही वर आतापर्यंत आपण सगळे वेदप्रामाण्य मानणारे जी दर्शन आहेत ती वेदांना सगळ्यात उच्च स्थान देतात आणि वेद हे ज्याचे निश्वसित आहेत असं म्हणतात. म्हणजे श्वासोच्छ्वासामधून सहजपणे जे वेद बाहेर पडले ते भगवंत आहेत आणि त्या वेदांचा
उपदेश हा भगवंतांनी स्वतः सूर्याला दिलेला आहे. म्हणजेच ते आदि गुरु आहेत आणि कर्मयोग ही अनादी अशी परंपरा आहे. मग भगवंतांनी सृष्टीच्या आरंभी सूर्यनारायणाला कर्मयोगाचा उपदेश का दिला? एक तर पहिली गोष्ट आहे की सृष्टीमध्ये जो सर्वप्रथम उत्पन्न होतो त्यालाच उपदेश दिला जाऊ शकतो. आपण याच्यासाठी 3ऱ्या अध्यायातला 10वा श्लोक आठवूयात. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यद्गम एषवोस्तिष्ठकामधु. याच्यात काय म्हटलंय की ब्रह्मदेवानी प्रजेची उत्पत्ती केली आणि प्रजेला यज्ञाचा उपदेश दिला. उपदेश देऊन काय सांगितलं की हा यज्ञ जर तुम्ही फॉलो केला तर तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. इथे उपदेश देण्याचं तात्पर्य काय आहे की कर्तव्याचं ज्ञान करून देणं, काय करणं योग्य आहे हे सांगणं म्हणजे उपदेश देणं. तर सृष्टीमध्ये सगळ्यात प्रथम सूर्याची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर सूर्यापासून सगळे लोक, पृथ्वी लोक, अंतरिक्ष लोक, पाताल लोक हे सगळे उत्पन्न झाले. म्हणून सूर्याला सविता हे पण एक नाव आहे, ते माहिती असेल तुम्हाला. सूर्य नमस्कारामध्ये आपण सवित्रे नमः म्हणतो बघा, त्याच्यातला मूळ शब्द आहे सवितृ. त्याच्या मुळाशी कुठला धातू आहे माहितीये? सुधातू. सुधातूचा अर्थ आहे प्रेरणा देणं, चेतना देणं, उद्दीपित करणं, उठवणं, जाग करणं. म्हणून मग सविता हे अत्यंत समर्पक असं नाव सूर्याला दिलेलं आहे की सूर्य संपूर्ण सृष्टीला स्फूर्ती आणि चैतन्य देणारा आहे, ऊर्जा देणारा आहे. म्हणून सूर्याला संपूर्ण जगताचा आत्मा असं सुद्धा म्हणतात. तर सगळ्यांना उत्पन्न करणारा आणि सगळ्यांचा आत्मा असणारा जो सूर्य आहे त्याला कर्मयोगाचा उपदेश दिला असं म्हणण्याचा अर्थ म्हणजे त्याला लक्षार्थ म्हणू असं आहे की सूर्याला जो प्राप्त झालाय परमेश्वराकडून कर्मयोग, तो उपदेश संपूर्ण सृष्टीलाही त्याच्याकडून परंपरेने प्राप्त होईल. आता इथे आपल्याला लक्षात गेलं पाहिजे की वैश्विक भूमिकेतून भगवंत बोलतायत तेव्हा सूर्य हे कर्मयोगाचं आदर्श उदाहरण आहे. सूर्याकडून कसं परंपरेने प्राप्त होणार हा उपदेश सगळ्या सृष्टीला? तर सूर्याकडे बघून, सूर्य कसा वागतो, काय त्याचं काम चालतं ह्याच्याकडे बघून सूर्य ठरल्या वेळेला बरोबर उगवणार म्हणजे उगवणार, मावळणार म्हणजे मावळणार. त्याचं सगळं कर्म तो न बोलता, कुठलीही अपेक्षा न करता करत असतो. एवढी उष्णता आणि प्रकाश तो सगळ्या चराचराला देतो. कधी कोणाने बिल पाठवल्याचं असते माहिती नाही आपल्याला, इतकी इतकी ऊर्जा दिली त्याचं इतकं बिल. किंवा त्यात तो जो प्रकाश देतो त्या प्रकाशामध्ये चांगल्या गोष्टी करतात तशा वाईट गोष्टी पण घडतात. म्हणून तो उबग येत नाही त्याला, अरे माझ्या प्रकाशाचा गैरवापर करतायत, काय चाललंय पृथ्वीवर, बंद करूयात, आता काही मी देणार नाही प्रकाश पिकाश. तो अलिप्त असतो. प्रकाश देणं, उष्णता देणं त्याचा सहज धर्म आहे. त्याचा वापर ज्यांनी जसा करायचा तसा करू देत, त्याच्यापासून तो अलिप्त असतो. आपण हे सगळे मुद्दे आता कर्मयोगात पाहिल्यामुळे आपल्याला ते आता लक्षात येतील की प्रत्येक गोष्टीमध्ये अलिप्तता एक ठेवायचा सल्ला दिलेला आहे. फळ काय मिळतं ह्याच्याकडे बघायचं नाही, कर्म कसं करायचंय, नियत कर्म जसं सांगितलेलं आहे, जसं एक्सपेक्टेड आहे तसं मला करायचं. तर हे ईश्वरी शक्तीने सूर्य आपलं उष्णता आणि प्रकाश देण्याचं जे काम आहे ते अगदी सहजपणे आणि अत्यंत नियमितपणे करतो. आणि माणसांनी त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपलं कर्तव्य कर्म करावं. त्यामुळे कर्मयोगाचे तत्व ही प्रतिकात्मक रीतीने सूर्याच्या कर्मात आपल्याला पाहता येतात. म्हणून सूर्याला पहिल्यांदा कर्मयोग सांगितला असं सांगितलेलं. आपल्यात एकंदरीतच शास्त्रामध्ये किंवा धर्मामध्ये खूप सिम्बॉलिझम आहे. आपण असं लिटरल मिनिंग जर घ्यायला गेलो ना तर मग त्याच्यातनं काहीतरी असे चमत्कारिकच अर्थ बाहेर पडतात. तर लिटरल मिनिंग घेऊन चालत नाही. थोडं त्या सिम्बॉल मधून काय सांगायचा प्रयत्न आहे हे थोडं पुढे जाऊन लक्षार्थ, संपूर्ण वेदांत शास्त्रामध्ये लक्षार्थ हा फार महत्वाचा आहे. मग पुढचं काय म्हटलंय आता, विवस्वान मनवे प्राह. तर सूर्यानी हा योग मनूला सांगितला. आता मनूला कसा सांगितला असेल, परत सूर्य स्वतः बोलतो असं म्हणण्यापेक्षा तो प्रेरणात्मक रीतीने सांगितलं. सूर्याचं कर्म पाहता पाहता, त्याच्यावर चिंतन करता करता मनूच्या अंतःकरणामध्ये कर्मयोगातली जी तत्व आहेत ती त्यांचं स्फुरण झालं असेल.
आणि तेच सूर्यानी मनूला सांगणं. पौराणिक कथा आहेत सांगणाऱ्या की विवस्वानाचा मुलगा मनू होता, आणि त्या जरी कथा आपण गृहीत धरल्या तरी वडिलांनी आपल्याला असलेलं ज्ञान ही मुलाला देणं ही सहजपणे घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे पौराणिक कथेच्या आधारे सुद्धा आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो की विवस्वानाने आपल्या मुलाला मनूला, आणि ह्या मनूवरनच आपण मानव झालो बरं का. पुढे मनूचे वंशज, मनू हा आपला पूर्वज आणि आपण त्याचे वंशज म्हणून आपल्याला मानव म्हणतात. आणि मग पुढे मनूचा मुलगा इक्ष्वाकू. मग आता हा इक्ष्वाकू कोण? तर प्रभू रामचंद्रांनी ज्या कुळामध्ये अवतार घेतला तो सूर्यवंश हा या मनू आणि इक्ष्वाकू यांच्यापासून सुरू झाला. शरयू नदीच्या काठी त्यांनी अयोध्या नगरी वसवली आणि मनूनी योगाचं आचरण करून आपला पुत्र इक्ष्वाकू याला तो सांगितल्याचं महत्व विशेष आहे. कारण एक तर पुत्र म्हणून अधिक जवळीकीने आपुलकीने त्याला पोटतिडकीने त्याला ते ज्ञान त्यांनी दिलंच असेल, पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी तो योग आचरणात आणता आणता स्वतःच्या अनुभवांनी ते सिद्ध केला तो योग, आणि त्यातल्या आलेल्या अनुभवांसकट तो पुढच्या पिढीला ट्रान्सफर केला. म्हणजे जी तत्व या पातळीवर जो होता तो योग, तो आचरणाच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांनी तो सोपा केला, अनुभव सिद्ध केला, आणि मग तो अशा पद्धतीने एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे आपला अनुभव त्याच्यात भरीला घालून ते तत्व अधिक स्पष्ट करून सोपं करून पुढच्या पिढीला सोपवणं, ह्याच्यातून जी योग परंपरा निर्माण होते त्याला विशेष महत्व आहे. आणि हीच योग परंपरेची जी गोष्ट आहे ती पुढे, योग परंपरा हा शब्द पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायचा. पण तत्पूर्वी आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघू. किती वाजलेत आता? माझ्या समोरच घड्याळ. 5 वाजलेत. नाही, 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटं आहेत. मग आपला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बघून आपण थांबू, म्हणजे आपला पहिला श्लोक पूर्ण होईल. आता इथे ज्ञानेश्वरीला या अध्यायाला पहिल्या ज्या ओव्यांची सुरुवात आहे त्या जवळपास 15 ओव्या आता आपण वाचणार नाही, त्या आपण तिसऱ्या श्लोकाला जोडून वाचणार आहोत, कारण त्याच्याशी संगती जास्त आहे. आता आपण पहिल्या श्लोकावरच्या ओवी क्रमांक 16, 17 आणि 18 या वाचूया. मग देव म्हणे पांडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग देव अर्जुनाला म्हणाले, आम्ही हाच योग सूर्याला कथन केला होता, पण या गोष्टीला खूपच काळ झाला. मग तेणे विवस्वते रवी, हे योगस्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती. मग त्या सूर्याने हा योग मनूला सांगितला. मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकूसी उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मनूने ही योगस्थिती संपादून तिचा उपदेश इक्ष्वाकूला दिला. नुसतंच सांगितलं नाही, तो स्वतः आचरणात आणून कसा आचरणात आणायचा हेही मनूने दाखवलं इक्ष्वाकूला. याप्रमाणे या योगाचा पूर्व इतिहास आहे. इथे हे कर्मयोगाचं अनादित्व सांगण्याची गरज काय आहे? तर कुणी असं म्हणायला नको की कर्मयोग ही श्रीकृष्णाच्या डोक्यातूनच निघालेली कल्पना आहे, त्याला काही शास्त्रीय आधार नाहीये. तर नाही, ह्याला शास्त्रीय आधार आहे, आणि तो सृष्टीच्या आरंभापासूनच आहे. आणि ते शास्त्र म्हणजे वेदशास्त्र. वेदशास्त्रामध्ये कर्मयोग या नावानी नसेल, पण ती कन्सेप्ट आलेली आहे. पुष्कळ वेदांमधल्या ज्या मूळ संकल्पना आहेत ना, त्या श्रीकृष्णाने त्याला वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत. स्थितप्रज्ञ हे जे नाव आहे ते खास भगवद्गीतेत श्रीकृष्णाने दिलेलं नाव आहे. तसं कर्मयोग हे सुद्धा खास गीतेची शैली आहे. पण सांगायचा तोच मुद्दा, तोच आहे. काळानुरूप तो वेगळ्या पॅकिंग मध्ये प्रेझेंट केलेला आहे, काळाला सुटेबल अशा पॅकिंग मध्ये प्रेझेंट केलेला आहे. म्हणून हा अनादित्व सांगण्याचा तो आहे. आता हे गीता हे सुद्धा एक स्मृतीशास्त्रच आहे ना. शास्त्र ग्रंथामध्ये श्रुती ग्रंथ येतात, तसे स्मृती ग्रंथ येतात. स्मृती ग्रंथ म्हणजे काय करावे काय करू नये अशी आचारसंहिता सांगणारे आणि वेदातल्या संकल्पनांवर आधारित असे ग्रंथ. तर त्यामुळे
शास्त्रवचनांचा आधार हा आहेच हे सांगण्यासाठी ही सगळी खटपट चालू आहे. आणि शास्त्र ग्रंथांमध्ये ही पण एक शैली आहे की आपल्याला मनात काही आलेलं नसतं बरं का, काही शंका आपल्याला, आपण आपलं जे सांगतो ते ऐकतोय निमूटपणे, पण जर तुम्हाला अशी शंका आली तर असं करून तेच स्वतः शंका उपस्थित करतात आणि त्या शंकेचं निराकरणही तेच करतात. ह्याच्यामध्ये आपण काय होतं की आपण जास्त खोलामध्ये त्याच्या वेगवेगळ्या बाजू, आपल्याला पैलू लक्षात येतात. तर नाहीतर आपण फक्त असं अगदी सांगकामेपणा कधी कधी करतो. कारण एक योग्य प्रश्न मनामध्ये उत्पन्न होणं किंवा योग्य शंका योग्य वेळी सुचणं हा सुद्धा एक बुद्धीचा पैलू आहे बरं का. तो सगळ्यांच्याच कळेल तितका असेल असं नाही. काही जण सांगितलेलं ऐकतात, मग पुन्हा वाचताना त्यांना काहीतरी शंका येतात. पहिल्याच ऐकताना किंवा पहिल्याच रीडिंग मध्ये किंवा श्रवणामध्ये योग्य शंका उपस्थित होईलच असं नाही. त्यामुळे अर्जुन हा खूप उत्तम प्रतीचा, उत्तम क्वालिटीचा श्रोता आहे, पण त्याला अनेक शंका पहिल्या श्रवणातच येत आहेत. शंकेत खोरपणा नाही बरं का, पण योग्य शंका उपस्थित केली आणि ती विचारली तर ज्ञान पुढे जायला, ज्ञानाचं चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्प्शन व्हायला पण मदत होते. तर म्हणून या शंका पूर्व पक्ष उत्तर पक्ष अशा पद्धतीने पण इतर ग्रंथांमध्ये, प्रकरण ग्रंथांमध्ये उपस्थित केल्या जातात. इथे या अर्जुनाच्या माध्यमातून त्या शंका विचारलेल्या आहेत किंवा काही शंका अशाच गृहीत धरलेल्या आहेत. मी जेव्हा पहिल्यांदाच गीतेचं वाचन केलं तेव्हा मला ह्या शंका विंका हे असं काहीही आलेलं नव्हतं. जेव्हा इतर अनेक विद्वानांनी त्याच्यावर विचार केलेले जेव्हा वाचनामध्ये आलं, अच्छा म्हणजे असं पण शंका पडू शकते, तर असं एकदम ज्ञान झालं. आम्हाला तर काय हवं, कर्मयोग सांगताय कर्मयोग, ज्ञानयोग सांगताय ज्ञानयोग, त्याला परंपरा आहे का नाही आम्ही काय विचारायला जात नाही. पण ते सांगण्याची आवश्यकता का आहे हे त्यांनी सांगितल्यानंतर तरी आपल्याला कळतंय की बाबा हे आहे म्हणून ही परंपरा सांगण्याची आवश्यकता आहे. ही जेव्हा पाश्चात्य लोकांना विशेषतः ह्या अशा शंका, कुशंका, कधी वेळेला कुशंका सुद्धा असतात की कशावरून हे खरं आहे, कशावरून श्रीकृष्णाने आपलीच कल्पना लढवली नाहीये लढवली. मुळात तोच आदी पुरुष आहे, त्यांनीच हे सगळं पुढे पास ऑन केलेलं आहे आणि वेदांच्या रूपाने ते प्रत्येक सृष्टीच्या निर्मितीबरोबर वेद निर्माण झालेले. सृष्टी निर्माण झाल्या झाल्या कसं वागावं काय वागावं ह्याची आचारसंहिता अवेलेबल केली गेलेली आहे. हे आपल्या धर्माची खूप वेगळी खासियत आहे. त्याचं मला विशेष आश्चर्य याच्यानंतर वाटायला लागलं. म्हणून आपल्याला वेद सुद्धा, वेद म्हणजे नुसते ग्रंथ नाहीये, ते इटर्नल नॉलेज आहे की जे तुम्हाला, आणि ते अगदी किडामुंगीपासून प्रत्येक सर्व भूतमात्रांना ते नॉलेज दिलेलं आहे. ते आपल्याला सांगितलं सगळं यज्ञ प्रजा सृष्ट, प्रत्येक सृष्टीतल्या घटकाला पुढे कसं वागायचं याचं इनहेरंट नॉलेज देऊन पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. त्याला प्रश्न पडत नाही मी अन्न कसं मिळवू, मी संरक्षण कसं करू स्वतःचं, त्या सगळ्या अंतःप्रेरणांच्या माध्यमातून सगळ्या चिप्स फिट करूनच पाठवलेलं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हा पहिल्या श्लोकाला सुरुवात केली. आता पुढच्या वेळेला आपण पुढचे श्लोक बघू. आता प्रार्थना म्हणून थांबू. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.